हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 19 मेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं नंदिनी काव्याला ओरडत असते, तेव्हा नंदिनी काव्याला बोलते आत्ताच्या आत्ता वसू आत्यांची माफी माग. आणि वसू आत्याला तर तेच हवं असतं. तेव्हा मिथूनही बोलतो की नंदिनी जाऊ दे ना, सोड ना प्लीज. तेव्हा नंदिनी बोलते नाही काका, आणि काव्याकडे बघून बोलते तुला काय वाटतं अख्खं घर तुझ्या भोवती फिरतं? पार तिच्या भोवती फिरतात म्हणून तू काय वाटेल ते करशील? जाऊ दे म्हणून खूप गोष्टी सहन केल्या घरच्यांनी, आता तुलाही थोडं नमतं घ्यावं लागेल काव्या. तेव्हा नंदिनी बोलते चल आता वेळ वाढवू नको, त्यांना सॉरी म्हण. तेव्हा वसुआत्या नाटक करत म्हणते राहू दे ग नंदिनी, नाही म्हटलं ना तरी चालेल मला. आणि हे अगं देखल्या देवावर दंडवट होईल ग, केवळ तू म्हणतेस म्हणून ती माफी मागेल. जाऊ दे ना, जे झालं ते झालं. तेव्हा नंदिनी बोलते नाही आत्या, हा तुमचा मोठेपण आहे. हे बघा रम्याची चूक होती, तिने ती मान्य केली आणि सगळ्यांसमोर माफीही मागितली. तेव्हा नंदिनी काव्याकडे बघून बोलते आज काव्याची चूक आहे आणि काव्या तुमची माफी नक्की मागेल. तेव्हा नंदिनी बोलते काव्या तुला कळतंय का मी काय म्हणते ते? माफी माग वसू आत्यांची. तेव्हा काव्या वसू समोर हात जोडते आणि उभी राहते. जीवाही बघत असतो, पार्थही बघत असतो. तेव्हा काव्या बोलते माफ करा मला. तेव्हा वसू मुद्दाम नाटक करत काव्याचा हात पकडते आणि बोलते राहू दे ग काव्या, तुझा केवलवाला चेहरा नाही बघत मला. तेव्हा वसू बोलते तू माफी मागत होतीस ना, तेव्हा मला माझी रम्या माफी मागताना दिसली ग मला. तेव्हा वसू बोलते जाऊ दे बाळा, नाही रागवली मी तुझ्यावर. तेव्हा काव्या नंदिनीजवळ जाते आणि बोलते झालं ताई समाधान, आता मला माझ्या रूममध्ये जाऊ दे, आजचा दिवस संपलाय माझा. तेव्हा नंदिनी काव्या जायला लागते तेव्हा तिचा हात पकडते आणि बोलते आणखी एक गोष्ट राहिली आहे काव्या, जशी तू वसू आत्यांची माफी मागितलीस तसं हात जोडून पार्थचीही माफी मागायचीस. आज सगळ्यांसमोर तू किती रूडली वागली त्यांच्याशी, पण आता नाही, आत्ताच्या आत्ता त्यांची माफी माग. तेव्हा काव्य बोलते आता अति करतेस तू ताई. तेव्हा पार्थ येतो आणि बोलतो नंदिनी राहू दे, त्याची काही गरज नाही. तेव्हा नंदिनी बोलते नाही पार्थ. तेव्हा नंदिनी बोलते नाही पार्थ, असं वागण्याची सवय लागली आहे काव्याला आणि ही सवय मला आता मोडून काढायची तिची. तेवढ्यात जीवा बोलतो जाऊ दे ना, संपवा ना आता हा वाद. तेव्हा नंदिनी बोलते नाही जीवा, आज काव्या जशी पार्थशी वागते तसं जर मी तुमच्याशी वागले तर चालणार आहे का तुम्हाला? तेव्हा नंदिनी बोलते नाही ना, तिची चूक होते, तिला सुधारू द्या. पार्थशी असं बोलण्याचा असं वागण्याचा तुला काहीच हक्क नाही आहे काव्या. तेव्हा काव्या चिडते आणि बोलते हे बघ ताई, वडीलधाऱ्या म्हणून तू आत्याबाईंची माफी मागायला लावली, माफी मागायला लावलीस, मी मागितली. पण काही झालं तरी पार्थची माफी मागणार नाही आहे मी. मुळात चूक त्यांची आहे, त्यांनी माझी माफी मागितली पाहिजे. तेव्हा पार्थ बोलतो मी काय केलं? तेव्हा काव्या बोलते मित्र म्हणतात ना तुम्ही स्वतःला माझे, हा असा असतो मित्र? आज हे जे काही घडणार होतं ते तुम्ही मला सांगू शकला असतात ना पार्थ, का लपवलत माझ्यापासनं? याला म्हणायचं मित्र? त्यामुळे चूक तुमची आहे, तुम्ही माझी माफी मागा. तेव्हा नंदिनी बोलते काव्या तुला एकदा सांगितलं ना माफी तुला मागायची. तेव्हा विक्रम बोलतो नंदिनी जाऊ द्या, सोडून द्या ना. तेव्हा मानिनी पण बोलते हो नंदिनी पुरे झालं आता. तेव्हा नंदिनी बोलते बघतेस ना, फक्त तुला माफी मागायला लागू नये म्हणून सगळे किती धडपड करतायत बघ जरा. तेव्हा काव्या चिडते तू का जज बनतीयेस? तेव्हा नंदिनी बोलते कारण नवऱ्याशी असं वागत नाहीत काव्या. तेव्हा नंदिनी बोलते पार्थशी तू ज्या पद्धतीने वागतेस बोलतेस इथे कोणालाही आवडलेलं नाहीये. तेव्हा काव्या चिडते आणि बोलते कोणालाही काही आवडण्याची गरज नाहीये ताई, पार्थ माझा नवरा आहे, हा नवरा बायकोचा प्रश्न आहे, आमचं आम्ही बघून घेऊ. हे बोलतात जेव्हा काव्याकडे बघायला लागतो, बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि काव्यालाही कळतं की ती काय बोलून गेली. पार्थलाही खूप आनंद होतो. तेव्हा काव्याकडनं बोललं जातं, काव्या शांत होते. तेव्हा नंदिनीला खूप आनंद होतो. नंदिनी काव्याकडे जाते आणि तिला मिठीच मारते आणि बोलते काव्या आता तू जे काही बोलली आहेस ना त्यानंतर मी काहीच बोलणार नाही आणि काही करणार पण नाही, कारण शेवटी पार्थ ना तू तुझा नवरा मानलंसच. तेव्हा सगळे हसत असतात. पार्थलाही खूप आनंद होतो. तेव्हा मध्येच नंदिनी बोलते बघितलंस ना, मनातलं होटांवर आलंच ना शेवटी. तेव्हा नंदिनी बोलते आणि बरोबर बोलतेस तू, हा तुम्हा दोघा नवरा बायकोंचाच प्रश्न आहे, तुमचं तुम्ही बघून घ्या, आता यापुढे मी मध्ये पडणार नाही, कळलं? तेव्हा नंदिनी बोलते चला जेवायला जायचं आहे ना. तेव्हा सगळे हसत हसत पार्थला घेऊन जातात. चल पार्थ. आणि काव्य तिथेच उभे राहते. जीवाही येऊन तिच्याजवळ उभा राहतो आणि ते दोघं एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा जीवा काव्याला बोलतो हॅपी 1 month ॲनिव्हर्सरी मिसेस काव्या पार्थ देशमुख. इकडे जीवा रूममध्ये आपल्या येतो आणि चिडचिड करत असतो, सामान इकडे तिकडे फेकत असतो. तेव्हा त्याला आठवतात नंदिनीचे शब्द की पार्थशी तू ज्या पद्धतीने वाटते ते कोणालाही आवडलेलं नाही. आणि तेव्हा त्यावर काव्य जे बोलते की पार्थ माझा नवरा आहे, आमचं आम्ही बघून घेऊ, त्यामुळे जीवाची चिडचिड होत असते. तेवढ्या तिथे नंदिनी येते. जीवा दूध घेऊन आली मी तुमच्यासाठी. काय हे जेवायला का नाही आलात तुम्ही? खाली सगळे तुम्हाला जेवणाबद्दल विचारत होते.
तेव्हा मी आज त्यांना सांगितलं पाणीपुरीबद्दल. जीवा आणि मी पाणीपुरी खाल्ली आणि तेव्हा आई मला बोलल्या की तिखट झाला असणार ना, तर नक्की ॲसिडिटी झाली असणार. तेव्हा नंदिनी बोलते, काय हे तुम्हाला तिखटाचा एवढा त्रास होतो तर आधीच सांगायचं ना, मी खाऊच दिली नसती पाणीपुरी. नंदिनी बडबडच करत असते की सगळे किती बोलत होते तुम्हाला, खाली बाबांनी तर खूप मोठा फॅमिली पॅक आणला आहे, आईस्क्रीम खायला पण नाही आलात तुम्ही. बरं आता आम्ही सगळे जेवलो, तुम्ही काही खाल्लं नाही तर निदान दूध तरी घ्या. तेव्हा जीवाला खूप रडायला येत असतं. तेव्हा तो डोळे लपवत म्हणतो की नको आहे मला. तेव्हा नंदिनी बोलते, काय नको आहे, हे बघा मी रोज सिरप घालून आणते, म्हणजे रोज मिल्कशेक प्यायल्यासारखं फील होईल तुम्हाला. तेव्हा नंदिनी बोलते, काही झालं तरी उपाशी पोटी झोपू नका, त्याने त्रास होईल. तेव्हा जीवा चिडून नंदिनीकडे बघतो आणि बोलतो, त्याने त्रास होईल त्याने. तेव्हा जीवा ओरडून बोलतो, त्रास तुझ्यामुळे झाला आहे मला. तेव्हा नंदिनी बोलते, मी काय केलं आहे. तेव्हा जीवा बोलतो, कोणी केलं आहे मग, तूच घाट घातलास ना हा सगळा, काय गरज होती. आयडियाज जमा केल्या, लोकांना जमवलं, सरप्राईज प्लॅन देणार होतीस ना, काय तर म्हणे 1 मंथ ॲनिव्हर्सरी, काय गरज काय होती हा एवढा सगळा घाट घालण्याचा. तेव्हा नंदिनी बोलते, हे बघा मी काहीच केलेलं नाही, मी उलट म्हणत होती की काय गरज आहे एवढं सेलिब्रेशन करायची, पण आई आणि वसू आत्या त्यांनी ठरवलं. तेव्हा जीवा ओरडतो, आणि तू हो म्हणालीस, काय गरज होती एवढं सगळं करायची, तुला निदान तुला माहीत तरी होतं आणि मला तुला सांगावं असं नाही वाटलं एकदा तरी. सगळ्यात महत्त्वाचं, पार्थ दादाला हो सांगावं असं वाटलं तुला, पण मला नाही वाटलं, कारण तुला माहिती होतं या सगळ्याला मी हो म्हणणार नाही आहे म्हणून. का केलंस तू सगळं, काय वाटलं तुला हे सगळं केल्याने गोष्टी नॉर्मल होतील. तेव्हा नंदिनी बोलते, मग काय केल्याने गोष्टी नॉर्मल होतील, असं काय करू मी जेणेकरून तुमचा त्रास कमी होईल, काय करू मी जेणेकरून माझी काव्या पुन्हा हसायला लागेल, तुम्ही नॉर्मल व्हाल माझ्याशी. मला कळत नाही आहे तुम्ही दोघांनी एवढं जिव्हारी का लावून घेतलं आहे. जखम भरायला थोडा वेळ लागतो माहिती आहे मला, पण तुम्हाला जखम भरूच जायची नाही आहे. मी मदत करते ना तुम्हाला, मग माझा हात का अडवत आहे खाली. इथे तुम्ही चिडचिड करता पण खाली माझा हात धरून केक कापलात ना, मग आत्ता अचानक काय झालं तुम्हाला. इकडे रूममध्ये काव्या एकटी बसलेली असते. तेव्हा पार्थ तिथे येतो आणि बोलतो, काव्या दार उघडा. तेव्हा काव्याला पण तेच आठवत असतं की ती जे नंदिनीला बोलते की माझा नवरा आहे, आमचा आम्ही बघून घेऊ असं. तेव्हा काव्या तिची बसून बोलत असते की असं कसं बोलली आहे मी, मला बोलताना काही कळलं नाही का, हा नवरा माझा नाही आहे. तेव्हा पार्थ पुन्हा आवाज देतो, काव्या. तेव्हा काव्या चिडते, नाही आहे माझा हा नवरा. तेव्हा पार्थ बाहेरून बोलत असतो की नवरा म्हणून नाही, मित्र म्हणून बोलतोय मी, दार उघडा ना. तेव्हा काव्या चिडचिड करत दरवाजाच्या आतमधून बोलत असते, कोणीही नाही आहात तुम्ही माझे, मित्र नाही, नवरा नाही, कुणीही नाही. बाहेर मी जे काही बोलले ते ओघाओघात बोलले गेलं. उगाच तुम्ही माझ्याकडून जास्तीच्या अपेक्षा ठेवू नका पार्थ, मला तसं म्हणायचं नव्हतं, माझ्या बोलण्याचा अर्थ तो नव्हता. तेव्हा पार्थ बोलतो, बरं ठीक आहे काव्या, आपण ते सगळं विसरून जाऊया. तेव्हा काव्या बोलते, नाही विसरू शकत मी पार्थ, नाही विसरू शकत मी पार्थ, मी बाहेर जे काही बोलले ते डोक्यात बसलंय माझ्या, राग येतोय मला स्वतःचा, चिडचिड होतीये, स्वतःच्या 2 मुस्कटात माराव्याशा वाटतायत मला. हे लग्न माझ्या डोक्यात गेलंय पार्थ, तुम्ही मला डिवोर्स देऊन मोकळं का करत नाही एकदाचं. तेव्हा काव्या परत चिडून बोलते, मला डिवोर्स देऊन मोकळं करा. तेव्हा नंदिनी इकडे जीवाला बोलत असते, सांगा ना काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला जीवा. आनंद निवासमध्ये मी खूप जोडपी बघितली, खूप प्रॉब्लेम्स असतात लोकांच्या आयुष्यामध्ये, कुणाला पैशांचा प्रॉब्लेम असतो, कुणाला सपोर्ट नसतो आई वडिलांचा, प्रत्येक प्रॉब्लेम असतात प्रत्येकाचे, पण आपल्या बाबतीत तर तसं काही नाही आहे ना. आपल्यात एकच प्रॉब्लेम आहे, आपल्यात संवाद नाही आहे. इतकी नाती जवळून बघितली, पण आता नक्कीच कळलं मला की नवरा बायकोमध्ये प्रेम कमी असलं तरी चालेल, पण संवाद हवा, आदर हवा. आपल्यात ना आदर आहे ना कदर. मी माझ्याकडून तुमचा अपमान होणार नाही याची पूर्ण काळजी घेते, असं वागत नाही की जेणेकरून तुमचा अपमान होईल. इतकी साधी गोष्ट मी तुमच्याकडून नाही मागू शकत. मला माहिती आहे मी थोडीशी बडबडी, वेडीवाकडी, अतिशय उत्साही, अति बडबडी वाटत असेल तुम्हाला, पण माझ्या उत्साहामागे, अति बडबड मागे तुमच्याशी प्रामाणिकपणे संवाद साधण्याचा हेतू आहे माझा. हे नाही कळत का तुम्हाला. सतत जाणवतं मला आपल्या दोघांमध्ये एक दरी आहे, ही रोज हिंमत करून 2 पावलं पुढे येते आणि तुम्ही 4 पावलं मागे जाता. कसं संपणार आहे आपल्यातलं अंतर. ती दरी तशीच आहे. मला ना आता बायको म्हणून मी लूजर वाटायला लागली. रोज प्रयत्न करते मी, मला असं वाटतं मी आज जीवांना खुश करेन, रोज त्यांचं दुःख, पण नाही, तुम्ही खुशच होत नाही. खरंच मी बायको म्हणून इतकी लूजर आहे की मी माझ्या नवऱ्याला खुश नाही करू शकत. आज आपल्या लग्नाला बरोबर 1 महिना झालाय जीवा. या 1 महिन्यात मी खूप पुढे निघून आली जीवा. जे काही माझ्या हातातून गेलंय, जे काही माझ्या हातातून निसटले ते विसरून गेले, जे काही हाती आलंय ते सत्यनारायणाच्या प्रसाद मानून, गोड मानून घेतलंय. आणि तुम्ही मात्र तिथेच आहात जिथे 1 महिन्याआधी तिथे होतात. तेव्हा नंदिनी लग्नाचा फोटो घेते आणि जीवाला म्हणते, हा आपल्या लग्नाचा फोटो, यात दोघात आपण हसत नाही आहोत, पण मी आता हसायला शिकते, निदान प्रयत्न तरी करते. पण तुम्ही या फोटोत तुम्ही तसेच आहात जसे तुम्ही आत्ता माझ्या समोर आहात. तुम्ही जे असेच राहणार असाल
आणि बायको म्हणून रोज मी फेल होत असणार तर या लग्नाला काय अर्थ आहे? मला सांगून टाका तुम्ही, मी मोकळं करीन तुम्हाला. म्हणजे माझ्याबरोबर राहण्याचीही गरज नाही आणि मला सहन करण्याचीही गरज नाही. आणि नंदिनी फोटो फ्रेम आरशाजवळ ठेवून तिथून निघून जाते. जीवालाही त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं. तेवढ्यात इकडे पार्थही बोलत असतो, पण मला डिवोर्स नको आहे काव्या. लग्न मोडणं खूप सोपी गोष्ट असते, पण ते निभवणं फार फार जिगराची गोष्ट असते आणि मला दुसरा पर्याय निवडायचा आहे. तेव्हा काव्या बोलते, पण मला पहिला आणि सोपा पर्याय हवा आहे. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.